ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। अतिवृष्टीमुळे चांद्यापासून बांद्यापर्यंतचा बळीराजा अडचणीत आहे। सतत होणाऱ्या पावसामुळे काढणीला आलेली पिकं झोपली आहेत। पंचनाम्याचे सोपस्कार सुरू आहेत, मात्र शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्यासाठी सरकारच्या तिजोरीत पैसेच नसल्याचं खुद्द कृषी मंत्री दादा भुसे यांनी म्हटलेलं आहे। या सगळ्या परिस्थितीत शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी राज्य सरकार काय करणार? तर या सगळ्या परिस्थितीत आता राज्य सरकार काय करणार या प्रश्नावर बोलण्यासाठी स्वतः कृषी मंत्री दादा भुसे आता आपल्या सोबत आहेत। दादा भुसेजी, सगळ्यात पहिला प्रश्न आपण म्हणालेला होता, मी थेट प्रश्नालाच हात घालते आता, आपण म्हणालेला होता की राज्य सरकारकडे आता पैसा नाहीये शेतकऱ्याला मदत द्यायला, मग शेतकऱ्याचे अश्रू पुसणार कसे आपण? ताई, मी सर्वात आधी खुलासा करतो की मी असं कुठेही म्हटलेलो नाही की सरकारकडे शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी पैसे नाहीत। आपल्यापैकीच कोणी एक पत्रकार बांधवाने मला प्रश्न केला की कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे काय, आणि ही वस्तुस्थिती आहे की केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, त्याचे उत्पन्नाचे स्रोत कमी झालेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे। परंतु शेतकरी बांधवांचे जे काही प्रश्न असतील, आत्ताच्या घडीला जसं जास्तीचा पाऊस झाल्यामुळे शेतकरी बांधवांचं बऱ्याच ठिकाणी नुकसान झालेलं आहे, आणि म्हणून अशा प्राप्त परिस्थितीमध्ये राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, यांची जबाबदारीच आहे शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहणं। महाराष्ट्राचं महाविकास आघाडीचं सरकार शेतकऱ्यांच्या सोबत असेल। तुम्ही आता पाहणी दौऱ्यावरती होतात, कोणकोणत्या भागाची तुम्ही पाहणी केली, कुठल्या भागात सर्वाधिक नुकसान झालेलं आहे? नाही, साधारणतः संभाजीनगर, जालना, लातूर, नांदेड, एक 5-6 जिल्ह्यांमध्ये मी स्वतः जाऊन आलेलो आहे। पाठीमागच्या एक 15 दिवसापूर्वी पण मी विदर्भातल्या 5-6 जिल्ह्यांमध्ये जाऊन आलेलो होतो, आणि म्हणून सगळ्या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या भागामध्ये पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालेलं असेल तर त्या भागातले पंचनामे करण्याची सूचना करण्यात आलेली आहे। बऱ्याच ठिकाणी पंचनामे प्रगतीपथावर आहेत। या पंचनाम्याच्या माध्यमातून कोण शेतकरी बांधवांच्या किती क्षेत्राचे कोणत्या पिकांचं नुकसान झालेलं आहे हा सर्व डाटा कलेक्ट केला जाईल आणि मंत्रिमंडळाच्या समोर ते सर्व माहिती सादर केली जाईल। शासन योग्य तो निर्णय करेल। त्याच्यासोबतच केंद्र सरकारलाही या संदर्भामध्ये माहिती देण्याचं काम करण्यात येत आहे। केंद्र शासनाला आम्ही विनंती करतो आहोत की आपल्याला आवश्यकता असेल तर केंद्र शासनाचं सुद्धा पथक या चौकशीच्यासाठी, पाहणीच्यासाठी येऊ शकतंय। त्याच्यासोबतच विमा कंपन्यांनाही आम्ही, ज्या शेतकरी बांधवांनी विमा काढलेला आहे तर विमा कंपन्यांनाही आम्ही या नुकसानीच्या संदर्भात कळवतो आहोत। आपण आढावा बैठक ज्या वेळेला घेतलेली होती, म्हणजे अक्षरशः अशी परिस्थिती आली, आम्हीही ती दृश्य दाखवली होती की विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याची वेळ स्वतः कृषी मंत्र्यांवरती आलेली आहे। त्याबाबत काय करणार आहात आपण? नाही, विमा योजनेच्या संदर्भामध्ये काही अटी व शर्ती असतात की ज्याच्यामध्ये विमा कंपन्यांनी जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवरची कार्यालय त्या ठिकाणी त्यांची असली पाहिजे, त्यांचे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी असले पाहिजे। बऱ्याच ठिकाणावरून सूचना येतात की विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकत नाही, संवाद होत नाही, आणि म्हणून आजच आम्ही आता महाराष्ट्रव्यापी ज्या ज्या विमा कंपन्या आहेत तर त्यांना पत्र देऊन सूचित करतो आहोत की आपले जिल्हा पातळीवरचे, तालुका पातळीवरचे आणि क्षेत्रीय पातळीवरचे कर्मचाऱ्यांचे नंबर स्थानिक शेतकरी बांधवांना द्या की जेणेकरून ते आपल्याशी संपर्क करू शकतील। शेतकऱ्यांना मदत देण्याची वेळ असेल तर तुम्ही आता प्रक्रिया, तुम्हीच आता सांगितली की पंचनामे होत आहेत, त्या सगळ्याचा डेटा कलेक्ट करून तो मंत्रिमंडळासमोर ठेवला जाईल आणि राज्य सरकार निर्णय घेईल, यामध्ये खूप वेळ जाऊ शकतो। शेतकऱ्याला आता तात्काळ दिलाशाची, तात्काळ मदतीची गरज आहे, तर त्या दृष्टीने काही सरकार विचार करतंय की नाही? नाही, बघा, शेवटी मदत देत असताना ज्याच्यासाठी आपण मदत देणार आहोत, शेवटी कोणाला, ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे, त्याच्या किती क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे, त्यांच्या कोणत्या पिकांचं नुकसान झालेलं आहे, ही माहिती समोर असल्याशिवाय आपण कसं मदत करू शकतो। आणि म्हणून लवकरच, अतिशय तातडीने, ऑलरेडी ही प्रक्रिया
सुरू पण झालेली आहे. मला वाटतं की लवकरच हे सगळे आकडेवारी समोर येईल आणि शासन योग्य तो निर्णय करेल. कोरोनाच्या संकट काळामध्ये आपल्या तिजोरीवरती सुद्धा संकट आहे, हे वेगळं काही सांगायला नको. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी निधी उभारावा लागणार आहे. तर हा निधी उभारण्यासाठी राज्य सरकारकडे काही उपाययोजना आहेत का? कशा पद्धतीने हा निधी उभारला जाईल? काही प्लॅन आहे राज्य सरकार पुढे? मला वाटतं की मंत्रिमंडळ या संदर्भामध्ये चर्चा विनिमय करून योग्य तो निर्णय करेल. आत्ता जो आपला पाहणी दौरा झालेला होता, अनेक शेतकऱ्यांचा रोष आपल्याला पाहायला मिळाला. काही ठिकाणी आपला ताफा अडवायचा सुद्धा प्रयत्न झाला. शेतकऱ्यांशी संवाद साधताना शेतकऱ्यांनी काय सांगितलं आपल्याला? कशा पद्धतीने त्यांचं नुकसान झालंय, कशी नुकसान भरपाई त्यांना हवी आहे? ताई, पहिली गोष्ट तर मी आपल्याला नम्रतेने सांगतो की कुठेही गाडी कोणीही शेतकरी बांधवांनी अडवली नाही. उलट रस्त्यावर जर 2-4 शेतकरी जरी असतील, शेतकरी बांधवांची एक भावना असते की आताच्या ह्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतकरी बांधव जे काही दुःखात आहेत, ज्याच्या पिकाचं नुकसान नासाडी झालेली आहे, त्यांना वाटतं की शासनाचा प्रतिनिधी म्हणून ते बघावं. मला वाटतं की मी प्रत्येक ठिकाणी थांबलेलो आहे, प्रत्येक ठिकाणचे निवेदनं स्वीकारलेले आहेत. कुठेही गाडी अडवली असं झालं नाही. 2 शेतकरी असले, 4 शेतकरी असले तरी मी रस्त्यावर थांबलेलो आहे. कदाचित रात्री 12-2 वाजता पोहोचल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30 वाजता बैठक पण सुरू केलेली आहे. आणि रस्त्यामध्ये जिथे जिथे शेतकरी आहेत थांबल्यामुळे कदाचित पुढच्या बैठकीला 1-2 तास उशीर पण झालेला आहे. आणि म्हणून कुठेही गाडी अडवली नाही. शेवटी आम्ही सर्व शेतकऱ्यांची मुलं आहोत. शेतकऱ्यांच्या भावना आम्ही त्यांच्याशी सहमत आहोत. आणि म्हणूनच मला वाटतं की गेली 2-3 दिवस प्रत्यक्ष शेतांवर जाऊन आम्ही सगळ्यांनी पाहणी केलेली आहे. अनेक लोकप्रतिनिधी सगळ्या पक्षांचे आम्ही सगळे सोबत होतो. आम्ही सर्वांनी संवाद साधलेला आहे. शेतकऱ्यांशी पण आम्ही बोललेलो आहोत. आणि मला वाटतं की अशा या निसर्गाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये मग राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, सगळ्यांना सोबत राहून आपल्याला शेतकऱ्यांना मदत करावी लागेल. विमा कंपन्यांनाही आम्ही त्या संदर्भात कळवलेलं आहे. त्याच्यासोबतच मी कृषी विभागालाही सांगितलेलं आहे की ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान होत आहे तर एक प्रक्रियेचा भाग म्हणून तुम्ही पण विमा कंपन्यांना ते कळवा. शेतकरी बांधवांनाही मी विनंती आवाहन करतो की आपलं ज्यांचं नुकसान झालेलं आहे ज्यांनी विमा काढलेला असेल तर त्यांनी सुद्धा एक प्रक्रिया प्रोसिजर आहे. आणि म्हणून त्याप्रमाणे आपणही संबंधित विमा कंपनीला कळवा की जेणेकरून या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर येतील. आपण शेतकऱ्याच्या थेट बांधावरच गेलाय, तर कोणकोणत्या प्रामुख्याने पिकांचं नुकसान झालंय, कसं नुकसान, किती टक्के नुकसान झालेलं आहे, याचा काही प्राथमिक अंदाज लावता आलाय का? नाही, कसं झालंय की हा सतत पाऊस झाल्यामुळे शेवटी जमिनीची पण एक पाणी घेण्याची एक क्षमता असते. आणि जे नाले असतील, नद्या असतील, त्यांची पण एक वाहण्याची क्षमता आहे. आणि त्याच्यापेक्षा जर जास्ती पाऊस झाला तर त्याच्यामुळे सखल भागामध्ये जे काही खोलगट भाग आहे त्या ठिकाणी ही सगळं पाणी साठल्यामुळे आता मोठ्या प्रमाणात तर बघायला मिळालं की आता सोयाबीन सारखं पीक असेल, पाणी त्या शेतात साठल्यामुळे त्या सोयाबीनची मुळं कुजली आणि त्याच्यामुळे सोयाबीनच्या काही ठिकाणी शेंगांना त्या ठिकाणी दाण्यांना कोंब पण आलेले आहेत. असे पण प्रकार बऱ्याच ठिकाणी दिसून आलेले आहेत. आपण आता इकडे मराठवाडा, विदर्भ याच्या दौऱ्यावर गेलात, मात्र इकडे कोकण पट्टी सुद्धा, ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय, भात शेती ज्याला खरं तर भरपूर पाऊस लागतो पण ती शेती सुद्धा आडवी झाली आहे, या भागामध्ये सुद्धा पंचनामे वगैरे होणार आहेत? निश्चितपणे महाराष्ट्राच्या ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये, ज्या ज्या तालुक्यांमध्ये शेती पिकाचं नुकसान झालेलं असेल त्या सर्व पिकांच्या नुकसानीच्या पंचनामे करण्याची सूचना ऑलरेडी करण्यात आलेली आहे आणि त्या पद्धतीने प्रक्रिया प्रगतीत पण आहे. मला वाटतं की साधारणतः मागच्या महिन्यामध्ये मी स्वतः पण कोकणमध्ये जाऊन आलेलो आहे. पुराचं संकट आलेलं होतं आधी आणि त्यानंतर आता हे अतिवृष्टीचं संकट आहे. ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सगळ्या स्तरातनं होतीये, तर राज्य सरकारमध्ये काय या संदर्भात चर्चा होतीये? नाही, शेवटी आपल्याला जे काही निर्णय करायचे आहेत तर आता त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती पाऊस झाला त्याची पण नोंद आहे, कोणत्या भागामध्ये किती पाऊस झाला त्याची पण नोंद आहे.
सरासरी 100% पेक्षा जास्ती पाऊस अनेक ठिकाणी झालेला आहे. बरं. आणि म्हणून त्या भागामध्ये किती शेतकरी बांधवांचं, किती क्षेत्राचं, कोणत्या पिकांचं नुकसान झालेलं आहे, हा सर्व डाटा माहिती गोळा झाल्याच्या नंतर शासन योग्य तो निर्णय करेल. या सगळ्या संकटामध्ये आणखीन एक संकट शेतकऱ्यांवर आहे, ते म्हणजे कांदा निर्यात बंदीच्या संदर्भातलं. तर राज्य सरकारने केंद्राकडे त्या संदर्भात काही चर्चा, काही पाठपुरावा सुरू केलाय की नाही? ऑलरेडी या संदर्भामध्ये राज्य शासनाच्या वतीने पण पाठपुरावा करण्यात आलेला आहे. मागच्या कॅबिनेटमध्ये पण या संदर्भात चर्चा झाली होती. दुर्दैवाने आम्हाला वरिष्ठ पातळीवरच्या अपॉइंटमेंट न मिळाल्यामुळे आपल्या शिष्टमंडळाला भेट घेता आली नाही, कारण संसदेचंही अधिवेशन त्या ठिकाणी सुरू होतं. आपण बघितलं असेल की एकीकडे केंद्र शासनाच्या माध्यमातून कांदा या पिकाला जीवनावश्यक वस्तूमधनं मागच्या 1-1.5 महिन्यापूर्वीच वगळलं, परंतु महिना झाला नाही, शेतकऱ्यांना कुठेतरी 2 पैसे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळायला लागले आणि केंद्र सरकारने निर्यात बंदीचा निर्णय त्या ठिकाणी घोषित केला. ज्या दिवशी निर्णय घोषित केला त्याच दिवशी कांद्याचे 1,000-1,500 रुपयाने भाव खाली पडले आणि अद्यापही तीच परिस्थिती कांदा उत्पादक शेतकऱ्यांची त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून निश्चितपणे केंद्र शासनाला आम्ही विनंती करतो आहोत की निर्यात बंदीचा हा जो काही निर्णय केलेला आहे तो त्यांनी पाठीमागे घ्यावा, की जेणेकरून आता कुठेतरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 2 पैसे मिळत आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की साधारणतः देशाच्या 60% कांदा हा महाराष्ट्रात पिकवला जातो. नव्या जो काही निर्यात केली जाते, भारताच्या निर्यातीच्या 80% कांदा हा महाराष्ट्राचा त्या ठिकाणी निर्यात होत असतो. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्या माध्यमातून एक फायदा होण्याची जेव्हा वेळ येते तर तेव्हा दुर्दैवाने केंद्र शासनाच्या माध्यमातून घेतलेल्या निर्णयांचा फटका शेतकऱ्यांना बसत असतो. नव्या कृषी विधेयकासंदर्भात राज्य सरकार काँग्रेस आंदोलन करत आहे. म्हणजे राज्यपालांना सुद्धा ते भेटणार आहे. शिवसेनेचा त्याला पाठिंबा असणार आहे का? शिवसेनेचं जे काही मत आहे, माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सन्माननीय खासदार महोदयांनी आपल्या भूमिका लोकसभा असेल, राज्यसभा असेल त्या ठिकाणी अधोरेखित केलेले आहेत. काही बाबींचं स्वागत करीत असताना त्याच्यामध्ये काही बदल किंवा काही सूचना पण त्या ठिकाणी केलेल्या आहेत. आता शेतकऱ्याने स्वतःचा माल थेट बाजारामध्ये विकावा. मला वाटतं की आता एक उदाहरण दाखल जर बोलायचं झालं तर नाशिक जिल्ह्यामध्ये यापूर्वी सुद्धा द्राक्षाचं हे जे काही फळं आहेत, यापूर्वी पण काही व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घेऊन विकतच होते, परंतु अशा व्यापाऱ्यांना आपण त्या ठिकाणी जे काही त्याला प्रमाणित करणार आहोत, तर बऱ्याच ठिकाणी असं पण झालेलं आहे की या शेतकऱ्यांचे पैसे अनेक व्यापाऱ्यांनी बुडवलेले आहेत. काही व्यापारी येतात, 2-4 व्यवहार चांगले करतात, 2 पैसे जास्ती देतात, एक स्वतःचं पॉझिटिव्हनेस त्या ठिकाणी रुजवतात आणि नंतर मोठ्या प्रमाणात व्यवहार करून ते व्यापारी पलायन पण करतात. जेव्हा त्याचा आपण कायद्याच्या माध्यमातून शोध घेतो तर परप्रांतीय राज्यांमध्ये कुठेतरी झोपडपट्टीमध्ये त्यांचे पत्ते त्या ठिकाणी सापडतात. आणि म्हणून अशी फसवणूक शेतकऱ्यांची होऊ नये, मला वाटतं ही पण काळजी सरकारने त्या ठिकाणी घेण्याची आवश्यकता आहे. त्याच्यासोबतच आपण बघितलं असेल की एक मुठभर लोकांच्या हातामध्ये जर आपण सगळं साठवणूक करायला दिली तर एक कृत्रिम टंचाई पण त्या माध्यमातून निर्माण होऊ शकते. म्हणून या सगळ्या गोष्टींवर लक्षात घेतले पाहिजेत. सरकारच्या मनामध्ये शंका पण आहेत, त्याची उत्तरं पण त्या ठिकाणी येण्याची आवश्यकता आहे. दादा भुसेजी, धन्यवाद. आपण एबीपी माझाशी या सगळ्या विषयाबद्दल सविस्तर संवाद साधला त्याबद्दल. संवादाच्या माध्यमातून एक शेतकरी असणार आहे. तर याच विशेष मुलाखती अर्ज करत असताना बोला आपला मुद्दा पूर्ण करा. एक थोडेसे काही टेक्निकल प्रॉब्लेम 1-2 दिवसाच्या पासून येत होते, ते प्रश्न आम्ही सोडवायला घेतलेले आहेत. आणि म्हणून या अर्ज करण्याच्यासाठी याला काही वेळेची बंधनं पण नाहीत, कारण बऱ्याच शेतकरी बांधवांचे फोन येत आहेत की 30 तारखेपर्यंत ज्याची मुदत होती आणि हा एक तांत्रिक जो काही प्रश्न आहे त्याच्यामुळे आम्हाला त्याचा लाभ मिळणार नाही का. तर महाराष्ट्राच्या शेतकरी बांधवांना मी आश्वस्त करतो की या अवजाराच्या अर्जाच्या संदर्भामध्ये काही विहित अशी मुदत नाही.
हा जो काही तांत्रिक टेक्निकल प्रॉब्लेम आलेला आहे तो 1-2 दिवसात आम्ही सोडवू. बर. आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी अर्ज करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. धन्यवाद. आपण एबीपी माझाशी सविस्तर संवाद साधला त्याबद्दल.